बदलत्या वातावरणामुळे ना एवढी सर्दी झाली होती ना, असं छातीमध्ये ना पूर्ण कफ असं गच्च झाला होता आणि त्यामुळे ना पाठीत खूप दुखत होतं. त्यासाठीच गेली होती हॉस्पिटलमध्ये. तिकडे गेलं तर एवढे ह्या सरांकडे एवढे सर्टिफिकेट बघून ना मीच कन्फ्यूज झाले की कमवलेत कसे. सगळ्या भिंतीने लावलेले होते आणि माझं प्रिन्शा ना एका माणसाला घाबरून तिथं खाली मान घालून रडत थांबलं होतं. मला वाटलं होतं ती खेळते पहिला. त्याच्यानंतरला मी गेले डॉक्टरकडे व्हिजिट करण्यासाठी. तसे रेग्युलरचे डॉक्टर आहेत आमचे आणि ना तिकडे गेले तरी डॉक्टर बोलत काही नाहीत. कशा टॅबलेट देतात मनातल्या मनात काय माहिती. टॅबलेट तर एवढ्या दिल्या होत्या, कमीत कमी 1000 रुपये बिल केलं होतं त्यांनी. त्याच्यानंतरला गेलो आम्ही भाजी घेण्यासाठी, कारण उद्या होता गुरुवार त्यासाठीच. आणि एका दुकानामध्ये आम्ही गेलो होतो, तिथं लगेच माझ्या प्रिन्शाला घेण्यासाठी तिचे फॅन्स तर असतातच. घरी आल्याच्या नंतरला जरा पोटपूजा पण केली, कारण आपल्याला तर कोणी म्हणणारं नाही खा बाई. तसं तर दुखते तर माझंच, त्यामुळं मीच खाल्लं मनानेच, कोणी विचारत नव्हतं तरीसुद्धा. बाळाला पण चारलं आणि ना एवढं सगळं भाजीपाला घेऊन आलेलो होतो आम्ही. हे टॅबलेट बघून ना मला पहिलंच उलटी येत होती. ते तर घ्यायलाच लागणार होतं, त्याशिवाय कमी कसं होणार होतं. खूप कडू कडू औषध होतं. तर आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.